नमस्कार. आज आपल्याला बनवायचा आहे दुधीचा हलवा. त्याकरिता मी हा अर्धा किलो दुधी किसून घेतला आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे, त्याला साधारण 150 ग्राम आहे. ही मी दुधावरची साय घेतली आहे घरचीच. हे घेतले आहे मी मनुके. ही मी 5 वेलची यातलीच साखर घेऊन थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. हे सजावटीकरता काजू आणि बदाम घेतलेले आहे. हे तूप घेतलेलं आहे आणि हे त्यात घालण्याकरता काजू आणि बदाम कापून घेतलेले आहे. मी तूप कमी घेतलं आहे कारण ह्या साईत माझ्या भरपूर तूप आहे. मी खवा घालत नाही, हे घरचंच साय घालते. त्याच्यामुळे एकदम छान आपला हलवा होतो. म्हणजे आपल्याला खवा शोधायची गरज नाही. घरच्या घरी अशी साय जर आपण 1-2 दिवसाची जमवली आणि दुधी आणून लगेच आपला दुधी हलवा होतो. तर आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवली आहे. त्यात आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. एक टीस्पून घेतला आहे मी तूप. ते पूर्ण तूप आपल्याला वितळू द्यायचं आहे. हे बघा, आपलं तूप छान वितळलं आहे. तापू द्यायचं आहे वितळलं तरी. म्हणजे बाहेरचं असेल तर तापलं पाहिजे, घरचं असेल तर काही खोकला येण्याची शक्यता कमी. आता गॅस बारीक करते मी आणि दुधी टाकते त्याच्यात. दुधी छान तुपात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा मी गॅस वाढवते, आता मध्यम करते गॅस, म्हणजे दुधी लवकर गरम होईल. आणि मग नंतर आपल्याला झाकण ठेवून 1 मिनटं या तुपात शिजू द्यायचं आहे छान. म्हणजे दुधीचा लगदा होणार नाही, असा मोकळा मोकळा छान होईल. म्हणून तो आधी आपल्याला तुपात 1 मिनट असा शिजवून घ्यायचा आहे छान. खवा घालणार असाल तर तुम्हाला 1 टेबलस्पून तूप लागेल, कारण बाहेरच्या खव्यात काही तूप नसतं. या माझ्या साईत कसं भरपूर तूप आहे. मी दुधावरची सायच काढून घेतली आहे. मी तुम्हाला बटर बनवायच्या रेसिपीत सांगितलं आहे. दूध आज तापवलं तर ते थंड करायचं आणि मग उद्या त्याची साय काढायची. म्हणजे खूप छान जाड अशी साय निघते आणि भरपूर आपलं तूप, लोणी, बटर निघतं त्यापासून. हे बघा, छान आपला हा दुधी मिक्स झाला आहे तुपात. आता आपल्याला याच्यावर ठेवायचं झाकण आणि 1 मिनिट वाफ होऊ द्यायची आहे. म्हणजे तो दुधी आपला शिजणार आहे. गॅस मी बारीक करते, नाही तर आपल्याला लागेल दुधी, खाली जळण्याची शक्यता. आणि हे बघा, 1 मिनिट झाला आहे. आता आपण दुधीचं झाकण काढून बघूया. बघा कसं रंग छान हिरवा हिरवा दिसतोय आपल्या दुधीचा. मस्त दुधी आपला तुपात एकदम छान असा मऊ पडलाय छान. आता आपल्याला याच्यात घालायची आहे दुधाची साय. एक कप साय घेतली आहे मी. गॅस मी मध्यम केलाय. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधीत. आणि मोठा गॅस करायचा आहे आता. म्हणजे हे साईत जे काय दुधाचं प्रमाण असेल ते आटेल पटकन आणि दुधी पण शिजेल. बारीक गॅस ठेवला तर खूप वेळ लागेल. दुधीला काही शिजायला वेळ लागत नाही, दुधी असो किंवा गाजर असो. आपल्याला असं झटपट दुधी हलवा बनवायचा आहे. जास्त वेळ त्याला शिजायला कुकर विकर काही लागत नाही. भांड्यातच एकदम छान झटपट होतो.
आता आपण हे परत 1 मिनिट झाकून ठेवणार आहोत. मग आपण साखर घालूया, म्हणजे जे साईज जे दुधाचं प्रमाण आहे ते आटेल आणि मस्त खवा बनायला सुरुवात होईल. यावर मी झाकण ठेवते. हे बघा, अर्ध्या मिनिटाने आपल्याला हलवायचं आहे. हे बघा, अर्धा मिनिट झाला. आता आपण झाकण उघडूया. हे बघा, असं झाकण उघडून आपल्याला परत छान मिक्स करायचं आहे. परत आपण अर्धा मिनिट झाकण ठेवणार आहोत. हे बघा, अर्धा मिनिट झाला आहे. परत आपण झाकण काढूया. बघा, आपली छान साय कशी आटत चालली आहे. दुधी पण छान त्याच्यात शिजलं आहे. आता आपण याच्यात वेलची घालूया. वेलची आणि साखर मिक्स केलेलं. साखर घालूया. मस्त वेलची आणि साय आणि साखर याचा इथे एकदम छान वास सुटलेला आहे. यात आपण मनुकेही घालून घेऊया. काजू आणि बदाम हेही घालून घेऊया. छान असं मिक्स करूया. बघा, मस्त आपल्या साईचा खवा बनायला सुरुवात झाली आहे. मस्त आटत चाललंय. असं हलवायचं आहे छान. परत आपल्याला एक मध्यम गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवायचं 1 मिनिटभर. छान आपलं मिक्स झालं आहे, दुधी, साखर, साय. हे बघा, 1 मिनिट झाला आहे. आपण बघूया आता. हे बघा, मस्त आपला दुधी हलवा इथे तयार होत आलाय. मस्त वास सुटला आहे, एकदम छान. आता एकदम सगळं मिक्स झालं आहे, एकजीव सगळं. आता हे आपण थोडा मध्यम गॅस करून छान असं हलवून घेऊया. पूर्ण यातलं पाण्याचा अंश येतो पूर्ण आटवायचा आहे आपल्याला, म्हणजे दुधीचा हलवा एकदम छान दिसेल आणि खायलाही मस्त लागेल. तो शिजलेला आहे म्हणून आपण झाकण काढून आता असा हलवून त्याचा पाण्याचा अंश सुकवून घेऊया. हे बघा, दुधीचा कलर किती छान दिसतोय आपल्या. झटपट दुधी हलवा आपला मस्त इथे तयार होतोय. फक्त आता 1 मिनिट लागणार आहे हे सुकायला, घट्टपणा यायला. आणि जास्त पण सुकवायचा नाही, पण तो फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम सुक्का सुक्का लागतो कुठलाही पदार्थ. कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणखी तो घट्ट होतो, पण थंड खायला पण मजा येते. तेव्हा आपण हे शिजवतानाच थोडा ओलसर ठेवायचा,
म्हणजे मग नंतर तो सुक्का सुक्का लागत नाही खायला। हे बघा मस्त आपला हलवा झालाय। हे बघा मस्त दुधी हलवा झालाय। हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात, म्हणजे मुलांच्या पोटात दुधी जाईल। दुधी हा शरीराला तर फारच चांगला असतो। दुधी आपल्या शरीरात गेल्यावर तो रक्त पातळ करायचं काम करतो। त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तरी दुधीची भाजी किंवा असा हलवा किंवा दुधीचे पराठे खावे। आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या शरीरात दुधी गेला पाहिजे। बघा मस्त आपला दुधी हलवा इथे तयार झालाय। आता आपण हा बाउलमध्ये काढून छान सजवून घेऊया। गॅस मी आता बंद करते। हे बघा झटपट आपला हा दुधी हलवा मस्त तयार झाला आहे। मी त्याला छान सजवला आहे। असा तुम्ही पण बनवा, सजवा, मुलांना खायला द्या। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।